स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे। जवळजवळ 15,000 पेक्षा जास्त पदांची या ठिकाणी भरती होणार आहे। दुसरी गोष्ट, यंदाच्या भरतीमध्ये वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे ज्या मुलांचे वय या ठिकाणी संपलेलं होतं अशा सर्व मुलांना यामध्ये संधी मिळणार आहे। म्हणजेच काय, तर ही त्यांच्यासाठी शेवटची आणि सुवर्ण संधी असणार आहे। जर का तुम्हाला पोलीस बनायचे असेल तर ही संधी गमावू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच 2022, 23, 24, 25 मध्ये ज्या मुलांचं वय संपलेलं आहे अशा मुलांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर भरपूर मुलं यावर्षी पोलीस बनणार आहात। जर का तुमचंही स्वप्न असेल पोलीस बनण्याचं तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, पोलीस भरती निघाली रे, 15,000 पेक्षा जास्त भरती होणार आहे। यंदाच्या भरतीमध्ये वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे। आत्ताची घडीची सर्वात महत्त्वाची मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे। सर्व बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे, पण पटापट सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करा, ज्या मुलांना या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। ज्या मुलांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल अशा सर्व मुलांचा फॉर्म फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे। त्या मुलांना सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे, जेणेकरून त्या मुलांचं सिलेक्शन या भरतीमध्ये झालं पाहिजे। कारण की आपल्या चॅनलमार्फत दरवर्षी म्हणजे ज्यावेळेस पोलीस भरती निघते त्यावेळेस हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असतं। जवळजवळ आपल्या चॅनलमार्फत आता जर तुम्ही बघितलं तर पोलीस दलामध्ये भरपूर विद्यार्थी कार्यरत आहेत, ते पोलीस आहेत। जर का तुम्हालाही वाटत असेल की तुमचंही सिलेक्शन झालं पाहिजे अगदी फ्रीमध्ये, तेही घरी बसल्या, तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे की नाही। कारण तुमचा फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिला जाईल। स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, नोट्स आणि ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करायची, कोणकोणत्या ठिकाणी ट्रिक्स असतात, कोणकोणत्या या ठिकाणी टेक्निक वापरायचे, सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे। फक्त कमेंट करून सांगा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। मग तुमचं नाव गीता असेल, सीता असेल, रागिनी असेल, राहुल असेल, अनिकेत असेल, XYZ जे तुमचं नाव असेल ते लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। बाकी सर्व मग तुम्हाला मी फ्रीमध्ये करणार आहे। फक्त कमेंट करून सांगा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे आणि तुमचं गाव लिहून पाठवायचं आहे। ठीक आहे, आता आपण प्रूफ जाऊया, संपूर्ण माहिती बघूया। पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक काम करा, पटापट व्हिडिओला लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे। लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली सबस्क्राईब नावाचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करून द्यायचं आहे। आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रूफमध्ये संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 पेक्षा जास्त पोलीस पदांची भरती प्रक्रिया ही 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तारीख दिली आहे की 7 ऑक्टोबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, म्हणजेच उद्यापासून। पण तुम्ही जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये आता पाहावं लागणार आहे की 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे की नाही, कारण की अजून याची जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये। पण तुम्ही जर बघितलं तर या महिन्यामध्ये तुमची भरती सुरू होणार आहे, हे 100% खरं आहे। पण 7 ऑक्टोबरला होतं की महिन्याच्या एंडिंगला होतं हे बघावं लागणार आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, यंदा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही एक विशेष संधी देण्यात आली आहे। म्हणजेच बघा, 2022 मध्ये ज्या मुलांचं वय संपलेलं असेल, 2023 मध्ये ज्या मुलांचं वय संपलेलं असेल, 2024-25 मध्ये ज्या मुलांचं वय संपलेलं आहे अशा सर्व मुलांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे। कारण की वयोमर्यादेमध्ये या ठिकाणी सूट दिली आहे, त्यामुळे सर्वच मुलांना फायदा होणार आहे। ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की पटापट या व्हिडिओला लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओला सर्व विद्यार्थ्यांनी लाईक केलं असेल अशी अपेक्षा करतो। लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे। लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे। जेवढे जास्त विद्यार्थी या व्हिडिओला हाईप करतील तेवढा जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हिडिओला हाईप नक्की करायचं आहे। फ्रीमध्ये तुम्ही हाईप करा, पॉईंट्स द्या, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना सुद्धा ही अपडेट कळली पाहिजे। तर सर्वांनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा, खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन त्या बटनावर क्लिक करा, हाईप करा। बाकी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स फ्रीमध्ये मिळणार आहे। जे विद्यार्थी हाईप करतील त्यांनाच हे सर्व काही मिळणार आहे। पुढे बघा, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, कारागृह शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच SRPF या पदांचा यामध्ये समावेश आहे। गेल्या वर्षी 18,000पेक्षा जास्त पदांची या ठिकाणी भरती प्रक्रिया पार पडली होती। किती? 18,000पेक्षा जास्त। आणि याही वर्षी 15,000पेक्षा जास्त पदांची ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे। म्हणजे जवळजवळ तुम्ही बघितलं तर यावर्षी 15,000+ जागा असणार आहे। त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया ती 7 ऑक्टोबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी म्हणजेच साधारणतः 30 दिवस असणार आहे असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे। पोलीस शिपाई पदांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे। बघा,
पहिली तुमची अगोदर 50 गुणांचं ग्राउंड होणार आहे, याला म्हणतात तुम्ही शारीरिक चाचणी. ठीक आहे, 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे आणि नंतर तुमची 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. आता लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे तर त्यासाठी सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व जे काही पुस्तकं असतात ते तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तुमचं फॉर्मही फ्रीमध्ये भरून मिळणार आहे. फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही. जे मुलं लिहून पाठवतील त्याच मुलांना ह्या सर्व गोष्टी मिळतील. आणि जर तुम्ही लिहून पाठवलं की सर माझं नाव आहे अनिकेत, गीता, सीता जे असेल ते, सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, फक्त एवढं लिहून पाठवा. आणि एक काम करायचे त्यासोबत व्हिडिओला लाईक करायचे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे. तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी फ्रीमध्ये मिळणार आहे. फक्त सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सर्वांनी लाईक करा, कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला फॉर्म भरायचे आहे. आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. पुढे बघा, 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार हे एकाच तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणजेच हा जो काही प्रमाण दिला आहे तर ह्या प्रमाणामध्ये तुमच्या ठिकाणी 100 गुणांच्या लेखी परीक्षेत पात्र असणार आहे. लेखी परीक्षेत सुद्धा किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य केलेले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे. बारामतीतील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी सांगितले की या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये वय वाढ देण्यात आले आहे आणि यामध्ये सन 2022 पासून 2025पर्यंत ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे त्या उमेदवारांनाही एक विशेष संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या वर्षीच्या भरतीमध्ये निश्चितपणे अर्जांची संख्या जास्त व स्पर्धाही जास्त असणार आहे आणि या बाबींचा विचार करून उमेदवारांनी विशेष रणनीती राबवावी लागणार आहे. कारण की यावर्षी कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, कारण की वयोमर्यादेमध्ये सूट दिली आहे. त्यामुळे जे उमेदवारांचं वय हे संपलेलं होतं त्यांना ही शेवटची संधी आहे, म्हणून ते उमेदवार 100% पूर्ण प्रयत्न करणार आहे. म्हणून जर का तुम्हालाही वाटत असेल की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे तर तुम्हालाही या ठिकाणी 100% प्रयत्न करावे लागणार आहे, तसा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही काळजी करू नका, सर्व तुम्हाला माहिती मी दिली आहे. सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. फक्त कमेंट करून सांगायचं आहे की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करूनही हाईप करायचं आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि एक महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांना अशी आहे, जे मुलं कमेंटमध्ये लिहून पाठवतील की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे त्या मुलांना सर्व PDF मटेरियल, नोट्स आणि सर्व जे काही अपडेट असतील ते फ्रीमध्ये मिळणार आहे. फक्त कमेंटमध्ये तुमचं नाव लिहून पाठवा. शीला, गीता, मीना, किरण, रागिनी जे असतील त्या, राहुल, अनिकेत, जे तुमचं नाव असेल ते लिहून पाठवा. लिहून पाठवल्याच्यानंतर सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, फक्त एवढंच लिहून पाठवा. तुमचा फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिला जाईल आणि तुम्हाला स्टडी मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे. फक्त कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, खाली कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्याला क्लिक करून हाईप करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बाकी सर्व मदत तुम्हाला फ्रीमध्ये केली जाणार आहे आणि ह्या वर्षी तुमचं सिलेक्शन हे पक्कं होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.